नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची सावर्ड येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. वरकरणी ही भेट सदिच्छा भेट म्हणून सांगितली जात असली तरी आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीनं चंदगड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. या भेटीदरम्यान आमदार शिवाजीराव पाटील आणि सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यात बंद खोलीत तब्बल अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा नेमका विषय अधिकृतपणे समोर आलेला नसला तरी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या प्रदीर्घ चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चाहूल लागल्यापासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणं वेगानं बदलताना दिसत आहेत. विविध नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि राजकीय हालचालींकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. अशातच सतेज पाटील यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सावर्ड येथील घरी जाऊन घेतलेली भेट आणि त्यानंतर बंद खोलीत झालेली अर्ध्या तासाची चर्चा यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलंय. महिनाभरापूर्वी गोकुळच्या मुद्द्यावर आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर आता सतेज पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट यामुळे या भेटीमागे नेमकं कोणतं राजकीय गणित आहे याबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली. गोकुळच्या आगामी निवडणुकीत चंदगड तालुक्याची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता असल्यानं या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. चंदगड तालुक्यात गोकुळ दूध संघाशी संबंधित दूध उत्पादक संस्था, प्रतिनिधी आणि विविध राजकीय गटांचं मोठं जाळं आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय नेत्यांची भूमिका गोकुळच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील आणि शिवाजीराव पाटील यांच्यातील भेटीकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलंय. या बंद खोलीतील चर्चेत गोकुळ निवडणूक, तालुक्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीतील संभाव्य समीकरणांबाबत चर्चा झाली का याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र सावर्ड येथील निवासस्थानी झालेली भेट आणि अर्ध्या तासाची बंद खोलीतील चर्चा हीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. आगामी काळात गोकुळ निवडणुकीचं चित्र अधिक स्पष्ट होत असताना चंदगड तालुक्यातील राजकीय समीकरणं कोणत्या दिशेनं जातात, आमदार शिवाजीराव पाटील कोणती भूमिका घेतात आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाशी त्यांचे राजकीय संबंध कोणत्या पातळीवर जातात याकडे तालुक्यासह जिल्ह्याचं लक्ष लागलंय. दरम्यान सतेज पाटील यांनी सावर्डी येथे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी दिलेली भेट आणि बंद खोलीत झालेली अर्ध्या तासाची चर्चा गोकुळ निवडणुकीपूर्वी चंदगडच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरणार का हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय.